हो बाई नेहा, मी चालली कामाले का? आणि ते गहू आहेत निवडाचे, ते निवडून घे जो. हो आई, मी नाही निवडत जाय, मला नको सांगू ते गहू निवडाचं. काय बाई, ह्या पोरीले गहू निवडाचं म्हणाव ना, काना डोळ्याच करते. काय माहितीले गहू निवडाची ॲलर्जी आहे काय, तर नवऱ्याच्या घरी कशी करण काय माहित पोरगी. हो आई, मला खलस ॲलर्जी आहे, तुले काय माहित? ओ रत्नाबाई, नवऱ्याच्या घरी बरोबर करतात त्या, एलर्जी असो का काही असो. आलू मावशी, मी आपल्या नवऱ्याच्या इथं पण करणार नाही आणि कुठंच करणार नाही. मग काय उपाशी राहशील का तू? आणि घरची लोक उपाशी ठेवशील? उपाशी काय राहा लागते? मस्त हॉटेलचं बोलवत जाईन, सदाई खात जाईन, तेले खाऊ घालत जाईन, तुले बोलवत जाईन. बरं बरं, आज कायची भाजी केली हो बाई? आलू वांग्याची भाजी केली बाई, पाहिजे का? हो दे ना जराशी, आज की नाही स्वयंपाक करायचं जीवावरच आलं बिचारे, शिडी पोळी आहे त्याच्यासोबत खातो मग. बरं बरं, देऊ बाई नेहा आणून मावशीला थोडीशी भाजी. बरं बरं आणतो. हे मालूबाई कधी येते ना, नुसतं कधी काही ना काही मागतच राहते, कधी भाजी दे, कधी हे दे, कधी ते दे. आता इले सांगतो हायच नाही म्हणून. ओ आई, भाजी तर संपली, तुला माहित नाही का मीच खाल्ली म्हणून? औरत ना तुया मला न्यायासाठी पोरगा पाहायला सांगितला होता की नाही, तर एक स्थळ आलं बिचार माझ्याजवळ आणि भलं मस्त आहे. काय माझ्यासाठी स्थळ? ओ मावशी, मी तर विसरलीच होती, भाजी तर आहे, मी तर वाटीत काढून ठेवली होती. थांब आणतो. आता याच्या गोष्टीच ऐकतो, ह्या काय काय गोष्टी करते माझ्याबद्दल. आता तू पोराबद्दल बोलत होती ना हो बाई, सांग ना काय आहे तर पोराच्या घरी. अहो पोराच्या घरी काय पाहतं, 10 एकर वावर आहे, ट्रॅक्टर आहे, कापूस तो असा पिकते बाई, आणि एकुलता एकच आहे. हो, पण माया पोरीले जमणार नाही बिचारे, शेतातलं काय काम करण पाहिलं नाही काय त्या. आता की गहू तर निवडायचं तिचं जीवार येते, आणि ते काय तो एवढा मोठा कापूस याचं नो बाई. जाऊ दे मग, मी त्या शांताबाईची पोरगी दाखवतो. शांताबाईची पोरगी दाखवते. आता हिला भाजीच नाही देत. ओ आजी, ते भाजी घे नाही, मांजरीनं खाऊन टाकली. जाऊ दे, चल रत्नाबाई, मी तुझ्या सोबतच येतो.